महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या राज्याच्या सचिवांनी 18 सप्टेंबर रोजी हे सर्व कामकाज थांबवण्याचे आदेश केले गेले, अंमलात आणले आणि 8 नोव्हेंबर रोजी त्याने असं सांगितलं की आम्ही हायकोर्टच्या आदेशाची अंमलबजावणी करणार आहोत आणि त्यानुसार आम्ही कामाची सुरुवात केलेली आहे। प्रत्यक्षामध्ये एकही दिवस आचारसंहितेच्या काळापासून ते आजपर्यंत कामगारांचे त्यांची नोंदणी होणे, त्याच्यासाठी कार्ड मिळणे, नूतनीकरण होणे, लाभ मिळणे हे सर्व काम बंद आहे। या संदर्भामध्ये त्यांना आम्ही भेटलो। त्यांना 6 नोव्हेंबर रोजी त्यांनी आदेश काढला, 8 नोव्हेंबरला आम्ही त्यांना भेटलो। त्यांचं असं म्हणणं पडलं की आता आम्ही हे सगळं काम तालुका कामगार सुलभ केंद्रामध्ये सुरू केलेलं आहे, त्यामुळे आम्ही आदेशाची अंमलबजावणीच करीत आहोत हायकोर्टच्या, असं त्यांनी सांगितलं। असं त्यांनी खुलासा केला आमच्या समोर। त्यानुसार आम्ही 13 तारखेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे जे कार्यकर्ते गेले आणि असं लक्षात आलं की ही जी काही तालुका कामगार केंद्र जी आहेत ती एकतर चालू नाहीत, चालू असली तर अर्धवट चालू आहेत, त्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसांना काही समजत नाही आणि आता त्यांनी असं जाहीर करायला पाहिजे की या संपूर्ण म्हणजे 17 तारखेपासून 17 ऑक्टोबर पासून आजपर्यंत किती नोंदणी झालेली आहे आणि यापूर्वी किती नोंदणी होती याचा तपशील त्यांनी द्यायला पाहिजे। त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की काय स्थिती आहे आणि असं लक्षात येईल की जवळजवळ सगळ्या ठिकाणची कामं ठप्प आहेत, कारण ह्या तालुका केंद्रावर कुणाचंही नियंत्रण नाही। तिथं बसलेले कर्मचारी आहेत ते प्रशिक्षित नाहीत, काहीही ते बोलतात, कायदा सोडून बोलतात, त्यांच्याकडे कायद्याचं पुस्तक सुद्धा ठेवलेलं नाही, कायदा बघून तर ते काम करतच नाहीत आणि प्रत्येकाला घरी जावा म्हणण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही उत्तर नाही। खरं म्हणजे बांधकाम कामगार ज्यावेळेस नोंदणी करण्यात जातो त्यावेळेला त्याला परत तसंच पाठवता येत नाही असं कायद्यामध्ये नमूद आहे। आता हे कायद्याचं पुस्तक आहे, तुम्ही गुगलवर जाऊन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ऍक्ट हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये कलम 12 आहे। कलम 12चा सारांश असा आहे की तुम्ही लेबर ऑफिसरकडे जात असताना तुमचा वयाचा दाखला 60 वर्षाच्या आत पाहिजे, 18 वर्षाच्या पुढे पाहिजे, तुम्ही वर्षातले 90 दिवस तुम्ही कुठेही बांधकाम विषयक काम केलेलं असलं पाहिजे आणि तुमचा रहिवासी पुरावा असला पाहिजे, एवढी कागदपत्र घेऊन तुम्हाला त्यांच्याकडे गेलं पाहिजे। दुसरं असं आहे की हे त्याच्याबद्दल जे विशिष्ट फॉर्मॅट असेल तो जर पूर्ण केला तर त्यांना कार्ड द्यावंच लागेल। आणि एवढंच नव्हे तर असं सुद्धा या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे की कार्डची मागणी केल्यानंतर का देणार नाही हे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि याच्या विरोधी सुद्धा बांधकाम कामगार हा अपील करू शकतो। तर हे सरळ सरळ ह्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीचा भंग सध्या या मंडळाकडून सुरू आहे, या तालुका सुलभ केंद्रामधून सुरू आहे आणि त्या ठिकाणी काही सांगितलं जात नाही, कामगारांना तसंच परत पाठवलं जातं आणि यांची दानत किती आहे बघा। हे जे काही तालुका केंद्र आहेत यांच्याकडून 5 जणांना मिळून दररोज 50 सुद्धा कामगारांची कामं होत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये 28 लाख नोंदीत बांधकाम कामगार आहेत, त्यांनीच आकडेवारी दिलेली आहे। एक कामगार मंत्र्यांनीच बोनस देतो म्हणून सांगितलं, त्यावेळेला जाहीर केलेली आकडेवारी आहे आणि 26 लाख त्यांनी सांगितलं की पेंडिंग अर्ज आहेत। म्हणजे 54 लाख कामगार जे आहेत त्यांना काय वेग पाहिजे। एका जिल्ह्यामध्ये आपण सरासरी 10 केंद्र जर धरली तर यांना 300 सुद्धा कार्डांचा सगळ्या पद्धतीची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही। खरं म्हणजे ती सध्या 1000पेक्षा जास्त होती आणि अशा प्रकारे त्यांनी सरळ सरळ बांधकाम कामगारांची फसवणूक केलेली आहे आणि या मंडळाचं कारस्थान आहे की त्या ज्यांनी ऑनलाईन काम करण्याची सुपारी घेतलेली आहे, कंत्राट घेतलेलं आहे, त्यांना खरं म्हणजे 58 लाख कामगार नको आहे। हे एकदम डाऊन झालेले पाहिजेत आणि त्यासाठी त्यांना दिलेले पैसे मिळत राहिले पाहिजेत। म्हणजे किती आश्चर्य आहे बघा की त्यांना अगोदर पैसे दिले,
त्यांना करार केला आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा सुलभता केंद्र सुरू केली, कामगार सुलभ केंद्र, आणि जिल्ह्याची ठिकाणं असताना सुद्धा ती आता बंद ठेवलीत त्याने. ती आता बंदच आहे, तिथं काहीच काम केलं जात नाही आणि हे तालुक्याच्या पातळीवर काम केलं जातं. म्हणजे एकच बाब जी आहे ती करण्यासाठी एकाच कंत्राटदाराला दोन वेगळी वेगळी कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले आहेत आणि करोडो रुपये त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलं जातं. अशाही प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी घडवलेल्या घटनेचा अपमान चालू आहे, अवमान चालू आहे आणि हे सगळं मंत्र्यांच्या लहरीपणावर आतापर्यंत होत आलेलं आहे. याला कायदेशीर काहीही आधार नाही. त्यामुळं माझी एक सूचना कामगारांना आहे की त्यांनी प्रत्येक तालुका केंद्रावर जावं. तो करत नाही म्हणला, त्याला म्हणायचं लिहून दे, त्याच्याकडनं लिहून घेतल्याशिवाय तिथं यायचं नाही. त्यांना म्हणायचं तुम्ही लिहून द्या, मी इथं आलेल्या कागदपत्र घेऊन तुम्ही काम करू शकत नाही, कशासाठी करत नाही हे सांगा, त्याशिवाय मी जाणार नाही. असं महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुका केंद्रावर सगळ्या बांधकाम कामगारांनी करायला पाहिजे, त्याशिवाय काही पर्याय नाही. आणि असं अनुभव घेतल्यानंतर आता आम्ही 27 तारखेला सांगलीमध्ये ठरवलेलं आहे की आम्ही त्या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर जाणार आहोत. सगळे आमची बांधकाम कामगारांची रजिस्ट्रेशन करायची कामं घेऊन कागदपत्रासह आणि सारा सांगणार आहोत की त्या आमची नोंदणी तुम्ही करा, तुमच्या तालुका केंद्रामध्ये जी परिस्थिती आहे ती बघा. तर हे सगळं सुरू आहे आणि म्हणून या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी सरळ सरळ मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं त्यांना की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार विषयक जी सर्व कामं आहेत ती तुम्ही पूर्ववत सुरू करा, एका दिवसात सुरू करा. एका दिवसात काय आणि एक महिन्यात सुद्धा सुरू केलेलं नाही. आणि उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसून सरळ सरळ त्यांनी ही सगळी बंद केलेली आहे प्रक्रिया. त्यामुळे कोण जेवढे जबाबदार असतील त्यांना बेड्या पडल्या पाहिजेत. हे 56 लाख कामगारांची हे चेष्टा करायला आहेत, कायदा मोडतायत. भारत सरकारचा हा कायदा आहे, सेंट्रल ऍक्ट आहे. सेंट्रल ऍक्ट मधलं मी तुम्हाला वाचून दाखवलं की हे त्यांना दिलंच पाहिजे. कामगार ज्या वेळेला आपली 3 आवश्यक कागदपत्र घेऊन जातो त्यावेळेला त्यांना लिहून दिलं पाहिजे की तुम्ही त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहे की नाही, काय दोष असेल त्याला सांगावं लागेल, त्यांना अपील करण्यासाठी वेळ दिली पाहिजे, असं याच्यामध्ये आहे. इतकंच नव्हे तर कलम 13 मध्ये आयडेंटिटी कार्ड्स दिली पाहिजे. हे कुणालाही आयडेंटिटी कार्ड देत नाही. आयडेंटिटी कार्ड्स देण्यासाठी करोडो रुपये त्या कंपनीला देऊन टाकतात ते, आणि कामगारांना मात्र अजिबात आयडेंटिटी कार्ड्स मिळत नाही. तर असं सगळं असल्यामुळे की हा जो कायदा आहे याचं जे कलम आहे ते तुम्ही गुगलवर बघू शकता. याच्यापूर्वी मी कागदपत्र आपल्याला सांगितलेली होती, दिलेली होती की मुंबई हायकोर्टने काय डिसिजन दिलेलं आहे काम सुरू करण्याबद्दल. आता या ऍक्टमध्ये कलममध्ये काय म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांना एक निवेदन पाठवून दिलेलं आहे. त्या निवेदनाला त्यांनी अजूनही उत्तर दिलेलं नाही. त्यांना आम्ही कळवले की तुमचे बेकायदेशीर आहे, कायदेशीर आहे म्हणून सांगायची धमक त्यांच्यात नाही. आणि असं असल्यामुळे की 2 दिवसामध्ये निवडणुका संपणार आहे. तर निवडणुका संपण्यापूर्वी मी जे निवेदन पाठवलेलं आहे ते निवेदन तुम्ही या ठिकाणी ते निवेदन डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलं आहे. परत एकदा ते निवेदन तुम्ही पहा, त्याच्यानंतर या कायद्यामध्ये तरतूद काय आहे ते पहा. आणि हे सगळं करून आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्या बांधकाम कामगारांची जूट करावी लागेल. एकट्याने भांडून हे प्रश्न सुटणार नाहीत. सर्व ठिकाणच्या कामगारांनी एकत्र झालं पाहिजे. त्याच्यासाठी 8 तारखेला 8 डिसेंबरला पुण्यामध्ये महाराष्ट्रव्यापी प्रचंड मेळावा आम्ही सर्व कामगार संघटनांच्या वतीने घेणार आहोत. त्या मेळाव्यासाठी आपण उपस्थित राहावे. त्याचबरोबर आम्ही 24 नोव्हेंबर रोजी झूम मीटिंग घेणार आहोत. त्याची लिंक आपल्याला टाकली जाईल आणि त्या मीटिंगमध्ये पुढच्या प्रक्रिया ठरवण्यात येतील. आणि इतकंच नव्हे तर 8 नंतर सगळ्या महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगार जे आहेत, हा जो अन्याय चालू आहे या अन्यायाच्या विरुद्ध बांधकाम कामगारांच्यावर, मग ते पहिलं अधिवेशन नागपूरला असो किंवा मुंबईला असो, अधिवेशनावर आपण बांधकाम कामगारांची धडक देणार आहोत. आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावे असेही मी आपल्याला आवाहन करीत आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. आपल्यासाठी 2 दिवसामध्ये गुगल फॉर्म टाकण्यात येईल, तो भरून आपण द्यावा. कारण यापुढे जे काम करतात त्यांचं युनियन रजिस्टर जर असतील तर त्यांना सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की त्यांना बांधकाम कामगारांचं काम करण्याचा हक्क आहे.
आणि हा आदेश सुद्धा हे धाब्यावर बसवत आहेत अधिकारी जाणीवपूर्वक. हे सुद्धा आम्ही टाकू कुठल्या ठिकाणी काय अधिकार दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं काम करण्यासाठी आर्थिक सहाय्य असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. तुमची जी इच्छा असेल की तुम्ही हा जो माझा मोबाईल नंबर आहे ते गुगल पेमेंट त्याच्यावर करू शकता, गुगल पेमेंट करू शकता. आणि अशा पद्धतीने आपण तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही जास्तीत जास्त मदत करा. संघटनांना आमची विनंती आहे की त्यांनी किमान 500 रुपये तरी द्यावेत आणि गुगल फॉर्म आपल्याकडे येईल आणि आपल्याला अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने हे पुढचं आंदोलन चालवायचं आहे. कारण हे सगळं ऑनलाईन आहे आणि नुसता घोषणा देऊन आणि मोर्चा करून होणार नाही, तर ऑनलाईन पद्धतीनेच त्यांच्याबरोबर संघर्ष केला पाहिजे, वार केला पाहिजे. हे सगळं आपण करू आणि त्या पद्धतीने आपण ही जी प्रक्रिया आहे ती आपण लक्षात घ्यावी. आणि हे कायद्याचं पुस्तक घ्यावं. कायद्याचं पुस्तक उपलब्ध नसेल तर तुम्हाला गुगलवर मिळेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ऍक्ट, तो तुम्ही बघा, त्यातलं कलम बघा तुम्ही 12, 13, 14 जे आहे ते वाचून बघा, कुणाकडनं ते समजून घ्या इंग्रजीमध्ये असले तरी. नंबर 2 की तुम्ही हायकोर्टचं जजमेंट तर मी टाकलेलंच आहे यापूर्वी, आणखीन एकदा टाकतोय, निवेदनही आपल्यासाठी माहितीसाठी टाकतोय. आणि अशा पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून हा प्रश्न हाताळला पाहिजे आणि तरच आपल्याला विजय मिळेल. बोनस बद्दल सुद्धा चर्चा अशी झालेली आहे की बोनस 5,000 रुपये देण्याचा निर्णय या मंडळानं केलेला आहे. परंतु त्या मंडळाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने त्याचा JR काढलेला नाही, शासकीय आदेश काढलेला नाही, ते अडकलेलं आहे, तेही आपल्याला बघायचं आहे. आणि शेवटी आपल्याला मी सांगतोय की 9 सप्टेंबर 2014 रोजी महाराष्ट्र शासनाने असा एक आदेश काढलेला आहे की 1 महिन्यापेक्षा जास्त काळ ज्यांची प्रकरणं थांबलेली आहेत ती सगळी मंजूर करायला पाहिजे. 1 महिन्याच्या आत करण्याचा त्यांना आदेश दिलेला असल्यामुळे ही सुद्धा प्रक्रिया त्यांनी राबवली पाहिजे. आणि यासाठी सगळ्या महाराष्ट्रातून आपल्याला आवाज बुलंद करावा लागेल. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी निमंत्रक आहे आणि आवश्यक कागदपत्रे डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहेत आणि त्याबद्दल आपल्याला वेळोवेळी कळवण्यात येईल. आपण ती बारकाईने पाहावीत एवढं मी आपल्याला आवाहन करून आजचं मी विवेचन पूर्ण करतोय. धन्यवाद.